जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं कोड महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये. इन टुडेज video we will discuss about the switch case. Okay, so in previous lecture we will discuss about the simple if, we will discuss about the if else and we will discuss about the else if ladder. ठीक आहे, तर स्विच केस जे आहे ते स्विच केस आपण का वापरतो, त्याचा रिअल वर्ल्ड सिनॅरिओ काय आहे ते एक एक्झाम्पलनं आपण पहिल्यांदा समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, मला एक असा प्रोग्राम करायचा आहे. त्या प्रोग्राममध्ये एक मी नंबर व्हेरिएबल घेईन. त्या नंबर व्हेरिएबलमध्ये जर मी 1 प्रोव्हाइड केलं तर मला आउटपुट आलं पाहिजे 1, स्ट्रिंगमध्ये 1 मला आउटपुट आलं पाहिजे. इफ जर मी नंबर प्रोव्हाइड केला 2, स्ट्रिंगमध्ये आउटपुट आलं पाहिजे 2. इफ जर मी नंबर प्रोव्हाइड केला 3 तर मला आउटपुट आलं पाहिजे 3 स्ट्रिंगमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही म्हणाल सिम्पल आहे की तुम्ही काय कराल, इफ एल्स लॅडर यूज कराल आणि हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम तुम्ही सॉल्व कराल. तर इफ एल्स लॅडर कसं यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफमध्ये तुम्ही कंडिशन द्याल की इफ जर नंबर इज इक्वल टू 1 तर तुम्ही प्रिंट कराल. काय प्रिंट कराल? मी डायरेक्टली ॲज इट इज याच्यामध्ये लिहितो सुडो कोडमध्ये. प्रिंट काय कराल? प्रिंट 1. ठीक आहे. देन सेकंड कंडिशन काय लिहाल तुम्ही, एल्स इफ जर मी माझा नंबर इक्वल टू 2, माझा नंबर 2 असेल तर प्रिंट 2. इफ माझा नंबर एल्स इफ जर माझा नंबर इज इक्वल टू 4 असेल, नंबर इक्वल टू 4, देन तुम्ही प्रिंट कराल प्रिंट 4. ठीक आहे, 3 राहिलं, 3 पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे जिथंपर्यंत आपल्याला रेंज न्यायची आहे तिथंपर्यंत तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर या केसमध्ये आपण काय करायला लागलो की इफ लाईक कंडिशन लिहिली, एल्स इफ लाईक कंडिशन लिहिली, एल्स इफ परत अशा मल्टिपल कंडिशन आपण काय करतोय, कन्सिडर करतोय. पण या ज्या कंडिशन लिहायच्या आहेत त्या जर मी रिड्यूस केलं तर, या कंडिशनच जर लिहायच्या नसतील, मला डायरेक्टली या नंबरशी कम्पेअर करून मला आउटपुट पाहिजे असेल तर आपण तो स्विच स्टेटमेंट यूज करतो. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण हा जो सेम कोड आहे तो काय करणार आहे, जो आपला स्विच स्टेटमेंट आहे ते वापरून आपण कोड परफॉर्म करणार आहे. त्याच्या आधी आपण स्विचचे काही रूल्स आहेत, त्याचा सिंटॅक्स आहे, तो सिंटॅक्स पहिल्यांदा बघू, देन आपण आपल्या प्रोग्रामकडं मूव्ह होऊ. ठीक आहे, सो दिस इज द सिंटॅक्स फॉर द स्विच स्टेटमेंट. पहिल्यांदा काय असतं की एक स्विच कीवर्ड आहे. स्विच कीवर्डमध्ये तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता, व्हेरिएबल पास करू शकता किंवा एक्सप्रेशन पास करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर केसेस आहेत, केस 1 असेल. ठीक आहे, केसमध्ये सुद्धा तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता किंवा एक्सप्रेशन पास करू शकता. ठीक आहे, केस 1, केस 2, केस 3 अशा मल्टिपल केसेस लिहू शकता. इथं मी याच्यामध्ये काय आहे की मी 2च केसेस लिहिलेले आहेत. अशा मल्टिपल केसेस तुम्हाला जेवढ्या केसेस लागणार आहेत तेवढ्या केसेस तुम्ही इथं इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, आणि ही जी डिफॉल्ट केस असते ती डिफॉल्ट केस काय असते, मॅन्डेटरी नसते. ठीक आहे, तर डिफॉल्ट केस मॅन्डेटरी नसते पण ती एक रिकमेंडेड असते, कारण की जो पण पार्ट आपण याच्यामध्ये कवर करणार नाही, बाय डिफॉल्ट आपण काय करणार आहे, डिफॉल्ट केसमध्ये तो एक्झिक्युशनचा पार्ट इन्क्लूड करणार आहे. ठीक आहे, तर याच्या रिलेटेड जो डिफॉल्ट आहे तो कधी इम्प्लिमेंट होईल, कशा प्रकारे इम्प्लिमेंट होईल, तो आपण जेव्हा लॅपटॉपवरती जाऊ तेव्हा तुम्हाला समजेल. दिस इज द सिंटॅक्स फॉर द स्विच केस. तर ॲक्च्युली स्विच केसचे काही रूल्स आहेत, ते रूल्स पहिल्यांदा डिस्कस करू आपण, देन प्रोग्रामकडे आपण जाऊया. दीज आर द रूल्स फॉर द स्विच केस. पहिला रूल काय आहे, स्विच केस विल गेट एक्झिक्युटेड बेस्ड ऑन स्विच व्हॅल्यू अँड केस व्हॅल्यू. स्विचचं जो एक्झिक्युशन असतं ते कशाच्या बेसिसवरती असते, तुमची जी स्विचची व्हॅल्यू आहे आणि तुमच्या केसची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, स्विचची व्हॅल्यू म्हणजे काय, जी व्हॅल्यू तुम्ही इथं व्हॅल्यू स्विचसोबत पास करणार आहे आणि या केससोबत पास करणार आहे त्याच्याशी कम्पेअर होऊन तुमचं काय होतं, एक्झिक्युशन होतं. म्हणजेच काय, जसं मी मगाशी म्हणलो तुम्हाला, हा जो माझा नंबर आहे 1, ही व्हॅल्यू आणि याच्यामध्ये मी जी केसमध्ये व्हॅल्यू पास करेल ती केसमधली व्हॅल्यू याच्याशी कम्पॅरिझन होऊन माझं एक्झिक्युशन होणार आहे. ठीक आहे, ॲक्च्युली जेव्हा प्रोग्राम करेन आपण तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे, फॉर स्विच केस वी शूड यूज ओनली दीज डेटा टाईप्स. स्विच केसमध्ये आपण कोणते डेटा टाईप यूज करू शकतो, एक तर आहे बाईट, शॉर्ट, इंट, कॅरेक्टर, स्ट्रिंग. फक्त आणि फक्त एवढेच डेटा टाईप आपण स्विच केससाठी यूज करू शकतो.
बाकीच्यांचं काय, लॉंग असेल, फ्लोट असेल, डबल असेल, बुलियन आहे, ठीक आहे, हे पॉसिबल नाही आहे. स्विच केसमध्ये इम्प्लिमेंट करू शकत नाही किंवा ते पॉसिबल नाही ते इम्प्लिमेंट करणं. जर आपण इम्प्लिमेंट केलेच तर आपल्याला काय येऊ शकतो, कंपाईल टाईम एरर येऊ शकतो. थर्ड रूल आहे, ऑलवेज स्विच केस डेटा अँड केस डेटा शुड बी इन सेम डेटा टाईप. जो तुमचा स्विचचा डेटा आहे आणि केसचा जो डेटा आहे तो सेम डेटा टाईपचा असला पाहिजे. म्हणजे मी जर स्विचवरती जर इंटिजरमध्ये देत असेल तर केसचा पण डेटा माझा इंटिजरमध्ये असला पाहिजे. ठीक आहे. ऑल द केस व्हॅल्यूज मस्ट बी युनिक. तुमच्या ज्या केस व्हॅल्यूज असणार आहेत त्या युनिक असल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणजेच या सिंटॅक्समध्ये तुम्हाला दिसते की केस व्हॅल्यू, केस व्हॅल्यू. ठीक आहे. जर इथं 1 असेल केस 1 तर इथं 1 नसलं पाहिजे, तर युनिक असलं पाहिजे, 2 असलं पाहिजे, 3 असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे युनिक व्हॅल्यू असली पाहिजे. ठीक आहे. तर आता ॲक्च्युअल आपला जो प्रोग्राम आहे स्विच केसचा, जो आपण आता बघितला होता, जो आपण LC लॅडर यूज करून इम्प्लिमेंट करणार होतो, तोच प्रोग्राम आपण काय करूया, स्विच केसला कन्वर्ट करून परफॉर्म करून बघूया. ओके, सो आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. इथं मला डिसिजन मेकिंगमध्ये एक नवीन क्लास क्रिएट करायला लागेल. क्लास नेम देतो मी नंबर गेसिंग. नंबर गेसिंग, नंबर गेसिंग. ठीक आहे. क्लासला मी नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये मला काय करायला लागेल, पहिल्यांदा एक मेन मेथड लिहावी लागेल. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. याला पब्लिक करतो, पब्लिक. ओके. नाऊ आय वॉन्ट टू डिक्लेअर वन व्हेरिएबल इंट नम इज इक्वल टू 10. मी काय केलं, सॉरी, इंट नम इज इक्वल टू 1. 1ला मी पहिल्यांदा बाय डिफॉल्ट डिक्लेअर करतो. त्यानंतर मला स्विच केस यूज करायचं आहे. स्विच केस, स्विचमध्ये मला व्हॅल्यू काय द्यायला लागेल, जे पण मी नंबरमध्ये प्रोव्हाइड करणार आहे तो नंबरचं व्हेरिएबल मी इथं प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. देन हा माझा स्विच ब्लॉक असेल. स्विच ब्लॉकच्या आतमध्ये मला केसेस लिहायचे आहेत. केस. ठीक आहे. आता या केसनंतर मला काय लिहायला लागेल, जी पण माझी व्हेरिएबल असेल, या केसमध्ये जे पण माझी व्हॅल्यू असेल किंवा एक्सप्रेशन असेल ते मला इथं लिहावे लागेल. फॉर एक्झाम्पल मी आता व्हॅल्यू लिहिते, मला 1 2 3 4 या व्हॅल्यू पाहिजे आहेत म्हणून मी 1 लिहिलं. ठीक आहे. 1 लिहिल्यानंतर इथे एक कॉलन द्यावा लागेल मला. त्याच्यानंतर हा माझा एक केसचा ब्लॉक क्रिएट झाला. काय झाला, माझा हा केसचा ब्लॉक क्रिएट झाला. केस ब्लॉक, केस 1मध्ये मी काय लिहीन, मला काय प्रिंट करायचं, जेव्हा पण केस 1 एक्झिक्यूट होईल प्रिंट झालं पाहिजे 1 स्ट्रिंगमध्ये प्रिंट झालं पाहिजे. ठीक आहे. देन मी केस 2कडे जाईन. माझी केस 2, जेव्हा मी 2 नंबर देईन तेव्हा काय झालं पाहिजे, प्रिंट 2 स्ट्रिंगमध्ये 2 प्रिंट झालं पाहिजे. ठीक आहे. ज्यांनी याच्या आधी स्विच केस शिकले किंवा जावा शिकले त्यांना दिसत असेल की याच्यामध्ये एक मिस्टेक आहे, या प्रोग्राममध्ये एक मिस्टेक आहे. तो प्रोग्राम मी तुम्हाला पहिल्यांदा हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून दाखवेन, त्याच्यानंतर ती मिस्टेक मी कव्हर करेन. ठीक आहे. देन केस 3, केस 3साठी काय होईल, जर माझा मी नंबर 3 असेल तर मला प्रिंट झालं पाहिजे 3 स्ट्रिंगमध्ये. ठीक आहे. आता आपण या 1 2 3साठी घेऊ आणि डिफॉल्ट केसमध्ये आपण काय लिहितो, मी म्हणलं मग अशी तुम्हाला जी पण माझी डिफॉल्ट केस असते त्यामध्ये मला काय लिहायला लागेल, जो पण माझा एरर येणार आहे तो मेसेज पास करायसाठी मी डिफॉल्ट केस यूज करेन. लाईक याच्यामध्ये काय लिहिल, इनव्हॅलिड नंबर. जर मी 1 2 3 हे सोडून बाकीचा कोणता नंबर दिला तर मला काय होईल, इनव्हॅलिड नंबर असं प्रिंट होईल. इनव्हॅलिड नंबर. ओके. इनव्हॅलिड नंबर केलं. त्यानंतर आता जर मी हा प्रोग्राम जर कंपाईल करून रन केला, whenever I run the program, ओके जस्ट अ मिनिट, आय वॉन्ट टू, इथं मी व्हॅल्यू काय देतो, पहिल्यांदा व्हॅल्यू देतो 4. ठीक आहे. जी या केसमध्ये नाही आहे. ठीक आहे. केस 1 2 3साठी आपण फक्त हँडल केलेलं आहे. जेव्हा मी 4 व्हॅल्यू देईन, 4 व्हॅल्यू दिल्यानंतर मला आउटपुट भेटलं काय, इनव्हॅलिड नंबर. पण जर मी व्हॅल्यू इथं चेंज करून व्हॅल्यू केली 3 तर गेस करा तुम्हाला काय वाटतं याचा आउटपुट काय येईल. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ द जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी गेस केलं असेल 3, पण याचा आउटपुट काय येईल मला, 3 अँड इनव्हॅलिड नंबर. ठीक आहे. परत मी अजून एक चेंज करतो. याच्यामध्ये मी व्हॅल्यू देतो 1 व्हॅल्यू देऊन जर मी प्रोग्राम परत रन केला तर मला आउटपुट भेटतं 1 2 3 आणि इनव्हॅलिड नंबर, सगळं आउटपुट भेटतं. तर असं का होतं, कारण की माझं जे स्विच आहे ते काय करतं की एका सिनेरिओला किंवा एका केसला ते व्हॅलिडेट करतं आणि जिथं पण ते ट्रू होईल तिथून खालचा जो सगळा प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट करायचं काम करतो. ठीक आहे. मग यासाठी काय करायला लागेल, यासाठी एक सोल्युशन आहे
एक ब्रेक स्टेटमेंट, त्या ब्रेक स्टेटमेंटवरती आपण पहिल्यांदा डिस्कस करू, देन ते स्टेटमेंट याच्यामध्ये यूज करू. ठीक आहे. ओके, नाव इज विजिबल ब्रेक स्टेटमेंट. ओके, तर ब्रेक स्टेटमेंटचं काय काम असतं? ब्रेक इज अ कीवर्ड, हा एक कीवर्ड आहे अँड कंट्रोल ट्रान्सफर स्टेटमेंट आहे विच इज यूज्ड टू ट्रान्सफर द कंट्रोल फ्रॉम स्विच स्टेटमेंट अँड लूपिंग स्टेटमेंट. ते काय करतं, जे आपले स्विच स्टेटमेंट आहेत आणि लूपिंग स्टेटमेंट याच्यामध्ये तुमचा फ्लो किंवा तुमचं कंट्रोल ट्रान्सफर करायचं काम करतं. ब्रेक कीवर्ड इज यूज्ड टू ओनली इन स्विच स्टेटमेंट अँड लूपिंग स्टेटमेंट. ठीक आहे, लूपिंग स्टेटमेंट ब्लॉक कशामध्ये आपण यूज करतो? ब्रेक स्टेटमेंट, तुमचे जे स्विच स्टेटमेंट आहेत आणि जो लूपिंग स्टेटमेंट आहेत त्याच्या ब्लॉकमध्येच आपण काय यूज करतो? ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. अँड ब्रेक कीवर्ड इज ऑल्सो नोन ॲज जम्पिंग स्टेटमेंट, त्याला आपण जम्पिंग स्टेटमेंटसुद्धा म्हणतो. ब्रेकचं काय काम असतं? जेव्हा जेव्हा आपण ब्लॉकमध्ये ब्रेक यूज करणार आहे त्याच्यानंतरचा जो प्रोग्राम आहे किंवा त्याच्यानंतरचा जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्युटिव्ह होणार नाही, तिथं तुमचा काय होईल? प्रोग्राम टर्मिनेट होईल, त्या ब्लॉकसाठी टर्मिनेट होईल. ठीक आहे, तर ब्रेकचं काय काम असतं? जिथं पण तुम्ही ब्रेक इम्प्लिमेंट कराल त्याच्या खालचा किंवा ते जो ब्लॉक आहे तो ब्लॉक काय होईल? एक्झिक्यूट करायचा बंद करेल. ठीक आहे, आता आपण जाऊ आपल्या प्रोग्रामवरती. नाव द प्रोग्रामिंग इज विजिबल. इथं मला काय चेंज करायला लागेल? जेव्हा माझी ही 1 व्हॅल्यू, हे माझं व्हेरिएबल आहे, ठीक आहे, आणि ही स्विचची जी व्हॅल्यू आहे, या केसची व्हॅल्यू आणि हे स्विचची व्हॅल्यू, म्हणजे जी मी इथं प्रोव्हाइड करणार आहे नंबर, म्हणजे स्विचची व्हॅल्यू आणि केसची व्हॅल्यू जर मॅच केली तर काय करतं? ते इथं आउटपुट देतं आणि परत इथून कालचं सगळं आउटपुट देतं. मग मला काय करायला लागेल? जेव्हा पण ते आउटपुट देईल तेव्हा ब्रेक यूज करेन मी. ब्रेक काय करेल की जेव्हा माझे 1 हे येईल तेव्हा काय होईल? 1 प्रिंट होईल आणि डायरेक्टली ब्रेक होईल. ब्रेक झालं म्हणजेच काय झालं? माझा हा जो एंटायर स्विच ब्लॉक आहे, ठीक आहे, टर्मिनेट होईल. देन परत याच्या खाली सुद्धा मला ब्रेक यूज करायला लागेल, ब्रेक. देन याच्यानंतरसुद्धा ब्रेक यूज करायला लागेल आणि डिफॉल्ट नंतरसुद्धा ब्रेक यूज करायला लागेल. ठीक आहे, सो आता जर मी प्रोग्राम रन केला, माझी व्हॅल्यू आहे 1, तर मला फक्त 1 भेटतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी तर चेंज केला, 1च्या ऐवजी जर मी 2 दिलं आणि जर प्रोग्राम रन केला तर मला आउटपुट भेटतं 2. ठीक आहे, दिस इज द यूज केस फॉर द स्विच स्टेटमेंट. आता याच्यामध्ये काय झालं? एल्सिफ लॅडरमध्ये आपल्याला मल्टिपल कंडिशन्स लिहायला लागत होत्या, त्या मल्टिपल कंडिशन लिहायचं काम आपण कमी केलेलं आहे आणि डायरेक्टली आपण जी व्हॅल्यू पास करतोय ते व्हॅल्यूशी कम्पेअर केले केसच्या व्हॅल्यूशी. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो? अजून एक मल्टिपल वेगवेगळे प्रोग्राम्स करू शकतो. लाईक 1 प्रिंट केल्यानंतर मंडे प्रिंट झाला पाहिजे, 2 प्रिंट केल्यानंतर ट्यूजडे प्रिंट झाला पाहिजे, मग वेनसडे प्रिंट झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. चेंज काय करायचं आहे? फक्त इथं 1साठी इथं 1 ठेवायचं आहे, इथं फक्त चेंज करायचं आहे. तर मंडे कराल, इथं ट्यूजडे कराल, इथं वेनसडे कराल आणि डिफॉल्ट केसमध्ये काय कराल? इनव्हॅलिड नंबर कराल. ठीक आहे, हा सिम्पल प्रोग्राम्स आहेत. ब्रेक स्टेटमेंटचं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ब्रेक स्टेटमेंट जेव्हा एक्झिक्यूट होतं तेव्हा तो एंटायर जो लूप असणार आहे किंवा एंटायर ब्लॉक जो असणार आहे त्याला टर्मिनेट करायचं काम करतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडे. वी विल मीट इन नेक्स्ट सेशन.